आज भिंगारमध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम भैया अरुण काका जगताप यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। खरं तर भिंगारमधून संपूर्ण भिंगारमधून ही रॅली या ठिकाणी निघालेली होती आणि संपूर्ण रॅलीला प्रतिसाद म्हणून भिंगारकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि या ठिकाणी आमदार संग्राम भैया जगताप यांना मतदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर आमदार संग्राम भैया जगताप यांना मतदान का करायचं, कारण गेल्या 10 वर्षापासून आमदार संग्राम भैया जगताप यांनी विकासाचं विजन या ठिकाणी राबवण्याला सुरुवात केलेली आहे आणि ते विजन राबवत असताना संपूर्ण नगर शहर असेल, या ठिकाणी भिंगार असेल, बोलेगाव असेल, सायवडी असेल, या उपनगरात आणि मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे आणि हा विकास इथून पुढे चालू ठेवण्यासाठी 2024 ते 2029 विजन हे देखील आमदार संग्राम भैया जगतापांनी केलेलं आहे। त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आमदार संग्राम भैया जगताप यांना निवडून द्यायचं आहे आणि भिंगारमधून चांगल्या मताधिक्याने ते निवडून येतील आणि त्या ठिकाणी आघाडी घेतील हा माझा आत्मविश्वास आहे। कारण संपूर्ण महायुतीचे पदाधिकारी असतील, सर्व नगरसेवक असतील, त्यांनी तन मन धनाने या ठिकाणी भिंगारमध्ये काम केलेले आहे आणि आमदार संग्राम भैया जगताप यांचं जे विजन आहे, राहिलेल्या कामाचं विजन आहे, मग ते MIDC असेल, फेज 3चं पाणी असेल, या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातील 650 एकर जमीन आपल्याला संपादित केलेली आहे। आज भिंगारमध्ये महायुतीच्या वतीनं प्रचार फेरी आज पूर्ण झालेली आहे। भिंगारमध्ये आम्ही संपूर्ण प्रभाग या ठिकाणचे घेतलेले आहेत। डोर टू डोर जाऊन आम्ही नागरिकांना विनंती केलेली आहे, त्यांना आमचे पॅम्पलेट दिले आहे आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना आपण जास्तीत जास्त मतानं विजयी करावं। महायुतीचे काम जर आपण पाहिली, जे विद्यमान सरकार आहे, माननीय एकनाथजी शिंदे असतील, माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय अजितदादा पवार असतील, या तिन्हींच्या माध्यमातून, तिन्ही पक्षाच्या माध्यमातून, महायुतीच्या माध्यमातून जी कामं महाराष्ट्रामध्ये झालेली आहेत ती अतिशय लोकप्रिय अशा प्रकारची झाली। चांगल्या प्रकारचे दर्जेदार रस्ते या ठिकाणी शासनाने दिलेले आहेत, वेगवेगळे तीर्थस्थळ चांगले विकसित केलेले आहेत, वेगवेगळ्या स्तरातल्या नागरिकांना फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे जे वृद्ध असतील त्यांच्या संदर्भामध्ये, त्याचप्रमाणे विद्यार्थी असतील, बेरोजगार असतील, शेतकरी असतील, अशा सर्व स्तरातील नागरिकांना त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा या विद्यमान सरकारनं, महायुतीनं केलेला आहे। त्यामुळं निश्चित अर्थानं महायुती ही महाराष्ट्रामध्ये पुन्हा विराजमान होणार आहे, हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि म्हणून हे सरकार पुन्हा स्थापित होणार असल्या कारणामुळं या ठिकाणचा जो विद्यमान उमेदवार आहे संग्राम जगताप हे महायुतीचे उमेदवार आहे आणि महायुतीचे उमेदवार असल्या कारणामुळे जे सरकारवरती असते, राज्य शासनाचा असो, केंद्र शासनाचा असो, मोदी सरकारने देखील चांगली कामगिरी भारतामध्ये चांगली पार पाडलेली, या देशामध्ये पार पाडलेली। आता महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहीण योजना जी आणलेली ती अत्यंत लोकप्रिय झाली, त्यामध्ये अनेक बहिणींना त्याचा लाभ मिळाला आणि तो लाभ निश्चित अर्थानं त्यांना उत्पन्नाचं साधन पैसे किती आहेत हा मुद्दा नाही, पण 1500 रुपयावरून 2100 रुपये हे सरकार जर आलं तर ते करणार आहे आणि त्या माध्यमातून या महिलांना त्याचा लाभ होणार आहे, आर्थिक त्यांचा स्तर उंचावणार आहे। त्यांना जी छोटे छोटे जे प्रश्न असतात, महिलांचे छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याला देखील तो आधार झालेला आहे आणि तो आधार फार मोठा असल्या कारणामुळं ही योजना चांगल्या प्रकारे यशस्वी होणारच आहे, याचा मात्र शंका नाही। जे विद्यमान सरकार, जे अपोजिशनचं सरकार आहे, जे विरोधी सरकार आहे, ते सरकार या योजना बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही आणि म्हणून शेतकरी असेल त्याची वीज बिल माफी केलेली आहे, त्याला वेगवेगळ्या योजना दिलेल्या आहेत, त्याला सबसिडी दिलेली आहे। विद्यार्थी असतील, विद्यार्थ्यांना वसतिगृह दिलेले आहे, त्यांची फुकट शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे। वृद्ध असतील, वृद्धांना पेन्शन वाढवून दिलेली,
म्हणजे समाजातला शेवटचा घटक हा सुदृढ झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून या महायुती सरकारनं गेले 2.5 वर्षापासून चांगल्या प्रकारे प्रयत्न करू या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राकडे नेण्याचा प्रयत्न जो आहे तो यापुढील काळामध्ये सुद्धा जारी राहील असं माझं मत आहे. आणि आपण या ठिकाणचे उमेदवार संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतानं उपकृत करावं, जेणेकरून या मतदारसंघाचे विकासाच्या दृष्टिकोनातून, बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, नगर शहरामध्ये आपल्याकडे मेडिकल कॉलेज नाही, इंजिनिअरिंग कॉलेज नाही, वेगवेगळे जे विद्यापीठ आहेत, विद्यापीठाला 85 एकर जागा मिळालेली आहे, परंतु त्याचा प्रश्न फक्त 20% सुटलेला आहे. 80% प्रश्न हा प्रलंबित आहे. त्याला देखील चालना देण्याच्या दृष्टिकोनातून नगरमध्ये वेगवेगळे उद्योगधंदे आणण्याच्या दृष्टिकोनातून 650 एकर जमीन नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी मंजूर केलेली आहे. त्याच्यामुळे इथे इंडस्ट्रीला वाव आहे आणि इंडस्ट्रीला जर वाव असला तर ते मोठे जर युनिट या ठिकाणी जर आले तर अँसेलरी युनिट या ठिकाणी वाढतील, स्मॉल स्केल इंडस्ट्री या ठिकाणी वाढेल आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल. आणि म्हणून त्याच्याबरोबर हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे की ज्या प्रमाणे जर जेवढे उद्योगधंदे येतील, जेवढा इकॉनॉमी जेवढी एक्सचेंज होईल, या इकॉनॉमी जर स्ट्रेंथन करायचे असेल तर व्यवहार झाले पाहिजे. आणि ते व्यवहार हे ज्यावेळेस चांगल्या प्रकारच्या इंडस्ट्री या ठिकाणी येतील, रोजगार निर्मितीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. आणि म्हणून रोजगार निर्मितीला प्राधान्य दिले पाहिजेत, विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले पाहिजेत, कारण ते उद्याचं भविष्य आहे आणि त्याचं भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे. आणि म्हणून हेच शासन पुढील काळामध्ये हे करू शकतं असं मला आत्मविश्वास असल्या कारणामुळे माझं मत आहे की महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांना आपण उपकृत करावं, एवढीच विनंती.